उप मुख्यमंत्री तथा पालक मंत्री देवेंद्र फडणवीस की अध्यक्षता में नागपुर जिला नियोजन की बैठक शुक्रवार को नए नियोजन भवन की इमारत में हुई। बैठक के बाद आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में फडणवीस ने जिला नियोजन की जानकारी दी। उन्होंने बताया, नागपुर जिले के लिए 1200 करोड़ रुपए से अधिक की राशि मंजूर की गई। महाराष्ट्र सरकार की ओर से जिले में विभिन्न कार्यों के लिए लगभग 5000 करोड़ रुपए दिए जाएंगे। उन्होंने अपने राष्ट्रीय अध्यक्ष वाली चर्चा पर भी पूर्ण विराम लगाया। जिल्हा नियोजनाचा जो आराखडा आहे हा 1200 कोटीपेक्षा जास्त आता आम्ही नेलेला आहे आणि एक मोठी वाढ नागपूर जिल्ह्याच्या नियोजनाच्या आराखड्यामध्ये मोठा निधी देऊन आपण त्या ठिकाणी केली आहे। याच्या व्यतिरिक्त जवळपास 5000 कोटी रुपये विविध कामांवर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही दिलेले आहेत आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, आरोग्याचं क्षेत्र असेल, शिक्षणाचं क्षेत्र असेल, इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र असेल, विजेचं क्षेत्र असेल, मूलभूत ज्या बाबी आहेत त्या बाबी योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी आम्ही या आराखड्याच्या माध्यमातून करतो आहे। लोकप्रतिनिधींनी देखील काही चांगल्या सूचना या ठिकाणी मांडल्या। त्या सूचनांच्या संदर्भात मी स्वतः निर्देश दिले आहेत आणि विशेषतः आज जे गावं आपल्या संरक्षित वनाच्या आसपास आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे नुकसान होत आहे आणि म्हणून तिथे सोलर फेन्सिंग ही जी योजना आहे ही अधिक प्रभावीपणे राबवण्याकरता जिल्हा नियोजनातून देखील त्याला कशी मदत करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने करतोय। पाणंद रस्ते किंवा पांधन रस्ते ज्याला आपण म्हणतो, जे शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचे आहेत त्याच्याकरता देखील निधी आपण राखीव ठेवलेला आहे आणि विविध योजनांना कुठल्याही प्रकारे निधी कमी पडणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आम्ही केली। आता शेतकऱ्यांना वीज बिल माफीचा जो GR आहे तो आम्ही ऑलरेडी काढलेला आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना पुढचे 5 वर्ष कुठलंही बिल भरण्याची आवश्यकता नाही। 5 वर्षानंतर पुन्हा आमचं सरकार येईल त्यावेळेस पुन्हा आम्ही माफ। ही चर्चा केवळ माध्यमांनी सुरू केलेली चर्चा आहे आणि ती माध्यमांमध्येच आहे।